बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत कडू आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला। पक्षप्रवेश केल्यानंतरही प्रहार संघटना कायम ठेवणार असून या संघटनेच्या मार्फत राज्यभर सामाजिक कार्य सुरूच ठेवणार असल्याचं कडू यांनी सांगितलंय। झेंडा बदलला असला तरी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी अजेंडा कायम राहणार असल्याचं कडू यांनी स्पष्ट केलं। तर कडू यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं शिंदेंनी म्हटलं। फक्त आम्ही पाहतोय आमदारकीच्या साठी नव्हे तर हे जे मुद्दे आहे ते आता मोठ्या शिवसेनेच्या हाती जावं आणि हा अजेंडा आम्ही पाहतोय भगवा झेंडा घेऊन राबवणार आहोत। तो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत होतोय। महत्वाचं कारण बच्चू कडू नेहमीच आता पहिले रायगडावर जाऊन येतो। सर एक शुभेच्छा जी 24 तासला कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मी जे 24 तासला शुभेच्छा देतो। त्यांनी 24 तास या सगळ्या सेवेत अजून महाराष्ट्र कसा उन्नतीवर जाईल याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनल मार्फत करावा अशी विनंती करतो। हे होते बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे का झेंडा जरी हातात घेतला असला तरी अजेंडा मात्र तोच राहणार आहे। त्यामुळे एक वेगळा रूप असलं तरी आमचं काम नेहमी तेच राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। सागर सह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।